कढीपत्ता छान फुटण्यासाठी मी एकदम साधा सोपा उपाय केलेला. तर हे आहेत तांदूळ, मी टाकलेलं आहे तांदळाचं पाणी कढीपत्त्याला, कारण हा एकदम छान उपाय आहे. मी याच्या अगोदर पण केलेला आहे. कारण ते दुसरं झाड होतं ना, ते आमच्या हौदापाशी असल्यामुळे तो काढून टाकावं लागला, कारण त्याच्या मुळ्या हौदात गेल्या होत्या. तर मी आता नवीन रोप लावलेलं आहे, तर त्याला पण मी त्याच प्रकारे टाकत आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि एकदम परफेक्ट हा उपाय आहे. एकदम छान असं झाड फुटतं. तुम्हाला मी याच्या पुढे पण नंतर दाखवेलच की आपला कढीपत्ता किती छान फुटलेला आहे. एकदम साधा सोपा उपाय आहे. आपण रोज तर भात बनवतोच ना, तर 2दा तांदूळ आपण धुवून घेतो, तर ते पाणी तुम्ही 2-3 दिवसा मिळून 4 दिवसा मिळून जरी तुम्ही ते टाकलं नाही, रोज जरी टाकलं ना, 4-5 दिवसा मिळून टाकलं तरी पण खूप छान असा कढीपत्ता फुटतो आपला आणि छान असा येतो. हे उगाच छोटंसं रोप आणलेलं होतं मी, याच्या अगोदर मी 2-3 वेळेस टाकलेलं आहे. तर तेव्हा काय मी व्हिडिओ बनवला नाही, पण आता म्हटलं चला सांगावं. बऱ्याच जणाला माहिती असेल, बरेच जण टाकत पण असेल, पण मी करते म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर सोलत आहे नारळ, कारण करायचं आहे खोबरं. हे आपले घरच्या नारळाचे नारळ आहे, तुम्हाला तर माहिती आहे घसाचे घसं पडत असते. आणि ह्या नारळात काही नारळात पाणी आहे. ते पाण्याचे नारळ तर नाही काढा काय हे करा घेणार, जे ज्याच्यात पाणी नाही त्याच्यात ते आवाज येतो याचा खोबऱ्याचा, तेच घेणार आहे. भरपूर नारळ आहेत, पण आता सोलायला जेवढं टाईम नाही आहे. थोडंसं नारळ आपल्याला घरापुरतं खोबरं काढायचं होतं, म्हणून थोडेसे नारळ घरच्या घरी आपण सोलून आणि मग त्याचं खोबरं तयार करत असतो. तर हे बघा अशा प्रकारे आहेत. अजून ते काय होतं, कधी कधी घडाच्या घडं पडून जातात, तर काही काही खराब पण निघतात, वाळणारे पण खराब निघतात. आता ते कच्चे कवळे पडतात ना, मग ते पक्का झालेलं नसतं, त्यामुळे ते खराब निघून जातं. तर हे बघा अशा प्रकारे आता एक घसं आहे ना, एक काय मागे तुम्ही बघितलेलं आहे, 2-3 वेळेस पूर्ण घसं पडून गेलेले आहेत. का पडतात माहिती नाही, पण पडतात. हे बघा आता हे हा इकडा जो घसा आहे ना, तो पण पडायला आहे. तर अशा प्रकारे मी का ते टेरेसवरून खाली आणलेले आहेत नारळ, आणि ते सोलून आणि मग जे आपल्या घरापुरतं थोडंसं खोबरं, आता वेळ नाही म्हणून नाही काढलं, नाही तर 100-150 नारळ आहेत, तर मग एका दिवशी ते पूर्ण काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे सोलून आणि मग ते फोडून घ्यायचं, खोबरा निघल त्याचं नारळ आपण घरच्या घरी खोबरं. लई गोड आहे हे नारळच, एक म्हणजे नारळच खूप गोड आहे. तर बघा अशा प्रकारे हे वल्ले निघालेलं आहे काही. तर याचं बर्फी वगैरे बनायला काम येईल. आणि हे वल्लं पण वाळून छान होतं नारळ, पण खूप त्याची मेहनत घ्यावं लागते, छान कोरडं करून घ्यावं लागतं. ते वल्लपणा नाही ठेवला ना, तर एकदम छान वाळतं. हे बघा अशा प्रकारे काल काढ होतं, काही आज काढायचं काम चालू आहे. रोज 10-12, 10-15-20 नारळाचं काढत असतो, पण आज एवढं निघालं म्हणून मी एवढंच व्हिडिओत घेतलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे काही जे कवळे नारळ असतात ना, तर ते खराब निघतात. हे बघा थोडंसं खराब निघालेलं आहे, पण ते कसं तरी वास येतो, त्यामुळे म्हणजे ते नाही घेतलं मी. हे बघा खराब आहे, त्याला असं म्हणजे बुरशी लागलेली आहे आतमध्ये, कारण हे कवळंच होतं ते. त्यात पाणी हे झालं की अशा प्रकारे निघतं. तर भरपूर खराब पण नारळ निघाले होते. आणि हे काय आपण फेकून देत नाही, याच्यापासून कोकोपीट तयार करतो. तुम्हाला तर माहिती आहे, याच्या अगोदर मी एखाद्या दिवशी दाखवेल तुम्हाला कशा प्रकारे घरच्या घरी कोकोपीट आम्ही तयार करतो. ते आपण वांग्याचे रोपं वगैरे घरच्याच कोकोपीटमध्ये लावले होते, तुम्ही तर बघितलेला आहे व्हिडिओ. आणि एका टप्पात घेऊन, आणि हे वरचं जे आहे हे चूल पेटायला काम येतं. आपली चूल आहे गार्डनमध्ये, मस्त स्वयंपाक वगैरे आपण तिथेच करत असतो. दाखवेल मी एखाद्या दिवशी तुम्हाला ते पण. आणि जनावरटे असतात त्या पण चूल पेटायला काम येतात. तर हे अशा प्रकारे काही नारळ खराब, काही ओलले, काही याच्यात खोबरे असे निघालेले आहेत. तर हे बघा अशा प्रकारे खोबरं आपण काढून घेतलेलं आहे. तर घरच्या घरी मस्त खोबरं, काही बर्फीला पण वल्लं निघालेलं आहे, आणि काही याला पण निघालेलं आहे. आणि खोबरं काढल्यानंतर आता हे भरून एका गोणीत भरून ठेवणार आहे. आणि नंतर त्याचं आता वेळ भेटेल तसा कोकोपीट आपण घरच्या घरी तयार करणार आहोत. तर हे असे थोडे राहिलेले आहेत आता, एवढे हे आहेत. तर त्यानंतर गेलो होतो आम्ही शेतात. हे बघा आपला गहू छान असा आलेला आहे, थोडासा पातळ झालेला आहे, पण मस्त असं ओंबी पण खूप मोठी मोठी आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे मी ह्याच्याहून चालत आहे, वाफ्यातून नाही चालत, कारण खूप हे आहे ना, त्यामुळे. ते बघा अशा प्रकारे आपला गहू आलेला आहे, खूप मोठी मोठी ओंबी आहे. हे म्हणजे खाण्याचा नाही, हा गहू खाण्याचा दुसरा आहे नाही का. हे म्हणजे आपण वेगळा वेगळा पेरलेला आहे ना, खाण्यासाठी एक एकर, आणि हे बाकीचा. तर अशा प्रकारे मोठी मोठी ओंबी झालेली आहे. तर आता अजून आहे, त्याला भरपूर अवकाश आहे काढायला. बघू, हे बघा थोडासा असा पातळ झालेला आहे, पण छान आलेला आहे, भरपूर आहे. अजून महिना तरी घेईल तो असं तसं काढायला, कारण आत्ताच. आणि आता ऊन जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे काही सांगता येत नाही, अगोदर पण काढायला येईल.
पण महिना तर असं वाटतं महिना येईल, कारण आम्ही चौकून फिरलो ना. तर काय आता हे जे काही काही ठिकाणी असा भुरका पडलेला आहे, काही काही ठिकाणी आहे त्याला शेवटचं पाणी आहे आता. पाणी आपले झालेले आहे सगळे देऊन, एकच पाणी राहिलेलं आहे. आणि त्यानंतर आलो होतो कांद्यात घ्यायची होती कोथिंबीर, पण त्यात नेमकं फवारा मारलेला होता, त्यामुळे आम्हाला काही कोथिंबीर घेता नाही आली आहे. बघा हा कांदा, याचा पण नाही का आपण व्हिडिओ केलेले आहे त्याच्यात पण, जेव्हा आपण लावत होतो तेव्हा. तर अशा प्रकारे आपला कांदा पण आलेला आहे. आणि इतकी छान कोथिंबीर त्याच्यात आलेली आहे, कारण जे नाही का साईडला धने होते त्याचेच ते उगवलेले आहेत ना. तर खूप छान अशी कोथिंबीर होती, पण फवारा मारलेला असल्यामुळे कोथिंबीर नाही घेता आली. त्यामुळे आम्ही नुसतं बघितले कांदे आणि घरी आलो. तर खुरपणी चालू आहे, बाया आहेत खुरपायला, पण मी नाही म्हणजे घेतल्या त्या बाया वगैरे कॅमेऱ्यात. तर फवारणी पण आपण याची पण फवारणी केलेली आहे. नंतर खुरपणी पण चालू आहे. आणि मस्त असा कांदा आलेला आहे. त्यानंतर तट्टा थोडासा हरभरा काढून झालेला आहे, पण जो साईडने वल्ला होता ना, तो हरभरा घेऊन आम्ही दुपारी मस्त हरभरा खाल्लेला आहे. आणि मस्त रानात आनंद घेतलेला आहे शेताचा, रानमेव्याचा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. चला आपण भेटू परत.